जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन झटपट अशा नाश्त्याच्या रेसिपी सोबत आली आहे. तर नाश्त्याला बऱ्याचदा काय करायचा मोठा प्रश्न असतो आपल्या समोर, आणि त्यातल्या त्यात फॅमिली मेंबर्सला ना असं वेगवेगळं काहीतरी असं युनिक खायचं असतं, तेही अगदीच झटपट. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ना छान असे कुरकुरीत डोसा बनवणार आहे, जे की अगदी कमी वेळात कमी साहित्यात होता. तुम्हाला ना त्याच्यासाठी डाळ तांदूळ तांदूळ रात्रभर भिजत घालायचे ना, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा ना फर्मेंटेशन करायचंय. अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, हा डोसा बनवण्यासाठी ना हे बघा, मी इथे 1 वाटी ना आपला रवा घेतलेला आहे. तो डायरेक्टली मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे. आधी चाळून घ्यायचा थोडासा, काही कीड वगैरे असेल तर निघून जाते. हे बघा, जास्त मोठ्या साईजचा रवा घ्यायचा नाही किंवा जास्तही बारीक नाही, मीडियम घेतला तरी देखील चालेल. त्यामध्ये मी हे बघा इथे अगदी 1 चमचाभर बेसन ऍड करतेय. बेसनाने ना आपल्या रव्याच्या डोस्याला ना चव खूप छान येते. त्यातल्या त्यात ना असं छान स्प्रेड व्हायला, थोडंसं ब्लेंड व्हायला मदत होते. जर बेसन ना कमी पण टाकू नका किंवा जास्त पण टाकू नका. जर बेसन जास्त टाकलं ना तर हा रव्याचा डोसा कुरकुरीत न होता एकदम असा ऑइली ऑइली होतो. त्यामुळे मी अगदी 1 चमचाभर इतकं बेसन ऍड केलंय 1 वाटीला. आता हे मिक्सर मधून ना फिरवून घ्यायचंय आपल्याला, मस्त अशी बारीक पावडर करायची आहे. हे बघा, मिक्सर मधून ना असं एकदाच फिरवायचं नाही, थोडंसं 2-2, 3-3 सेकंद फिरवलं ना की थांबायचं, परत एकदा मिक्स करून फिरवायला घ्यायचं आणि अशी स्मूथ पावडर करून घ्यायची आपल्याला. आता काय करायचं, मी ते 1 वाटी ना आपलं हे घेतलेला रवा घेतलेला आणि 1 चमचा त्याच्यामध्ये बेसन ऍड केलेलं. तर आता जितका रवा ना त्याच्या निम्म आपल्याला दही ऍड करायचंय. तर इथे मी अर्धी वाटी इतकं दही ह्याच्यामध्ये ऍड करते. जर तुम्ही 2 वाटी रवा घेतला तर 1 वाटीच दही टाका, म्हणजे जितका रवा त्याच्या निम्म दही. आता हे सुद्धा आपल्याला ना फिरवून घ्यायचं एकदा आणि मग थोडंसं पाणी टाकून परत एकदा फिरवून घ्यायचंय. हे बघा, दही टाकल्यानंतर असं थोडंसं फिरवून घेतलं ना की मी ज्या वाटीने रवा घेतलेला ना ती 1 वाटी पाणी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि परत एकदा ना फिरवून घ्यायचंय. थोडंसं मीठ टाकायचं आता ह्या स्टेजला. आणि आता आपण फिरवून छान अशी स्मूथ पेस्ट करून घेऊया. तर मंडळी, हे बघा, असं काहीशी कन्सिस्टन्सी झाली आहे आपली. मस्त एकदम ना बारीक वाटून घ्यायचं स्मूथ पेस्ट. आपण डोस्याचं वगैरे बॅटर कसं वाटतो तसं ना वाटून घ्यायचं आपल्याला हे. आता आपण बघूया. हे बघा, थोडंसं मला हे घट्ट वाटतंय, त्यामुळे मी ना अगदी थोडंसं 2-4 चमचे इतकं पाणी टाकून ना कन्सिस्टन्सी ह्याची प्रॉपर करून घेणार आहे. हे बघा, जसं लागेल तसं पाणी टाकून ना इतकी अशी कन्सिस्टन्सी आपली जे डोशाच्या बॅटरची असते ना तशी काहीशी मी बनवून घेतली आहे. आता काय करायचं, ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचं. आणि आता आपण ना ह्याच्यामध्ये रव्याचा वापर केला, त्यामुळे काय होतं, आपण ह्याला जेव्हा 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवतो ना तेव्हा हे पीठ अजून घट्ट होतं, आपला रवा फुलला जातो ना, त्यामुळे सो नंतर अजून थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करू शकतो. त्यामुळे आत्ताच जास्त पाणी टाकायचं नाही. त्याच्यावर झाकण ठेवूया, 15-20 मिनिटं ह्याला बाजूला ठेवून देऊया. तर मंडळी, 15 ते 20 मिनिटं आपण ना आपलं पीठ छान असं बाजूला ठेवून दिलेलं. तर आता काय करायचं, हे बघा, बघू शकता आधीपेक्षा ना थोडंसं हे तुम्हाला घट्ट वाटेल, बिकॉज आपण जो रवा ऍड केलाय ना तो फुलला जातो. आता आपण ना आधी अगदी थोडंसं मीठ टाकलेलं, आता परत थोडंसं मीठ टाकायचं आणि हे बघा, ह्याच्यामधलं सुद्धा मी निम्म पाणी ऍड करणार आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करायचं. आणि आता बघू शकता प्रॉपर अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या बॅटरला. आणि आता तवा छान तापवून घ्यायचा आणि छान असे डोसे काढायला घेऊया. तर मंडळी, आता काय करायचं, आपला नॉनस्टिक जो नॉर्मल डोसा पॅन आहे ना तो घ्यायचा आणि अगदी 1 थेंब इतकं तेल आपल्याला ऍड करायचंय आणि असं पेपरच्या सहाय्याने किंवा टिश्यू पेपरच्या सहाय्याने ना ते पुसून घ्यायचंय. तेल नाही टाकलं तरी देखील चालतं. तर आता काय करायचं, तवा ना हे बघा बघायचं आधी तापलाय की नाही. जास्त कडकडून तापवायचं नाही, नाहीतर जे बॅटर आहे ना ते एकदम चिटकलं जातं तव्याला, आणि कमीही तापवायचं नाही. तर आता काय करायचं, डोसा टाकताना इथे मी गॅसची फ्लेम ना मीडियम ठेवली आहे. व्यवस्थित असं पसरून घ्यायचं अगदी हलक्या हाताने. बघू शकता किती इझिली स्प्रेड होतो एकदम. एक बाजूने झालाय आपला डोसा, आपण त्याला ना ट्विस्ट करून घेऊया. हे बघा, आहा, मी आधीचा ना थोडासा जाड काढलाय, बिकॉज माझ्या बाळाला ना असं जास्त कडक आवडत नाही, सॉफ्ट लागतं त्याला. त्यामुळे हा पहिला डोसा मी जाड काढलाय. आता दुसरा डोसा ना मस्त असा कुरकुरीत एकदम क्रंची काढूया आपण. आता दुसरा डोसा काढताना तेल नाही वापरला ना अजिबात तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. बॅटर मस्त टाकायचं आणि स्प्रेड करायचं.
हे बघा, इतका छान स्प्रेड होतंय ना रावे बॅटर, आणि एका पळीमध्ये बघू शकता किती मोठा डोसा झालाय, पूर्ण तवा भरून गेला राव. आणि स्प्रेड पण किती मस्त होतंय बघा ना, काहीच, आणि शिजायला पण जास्त काही वेळ लागत नाही. तर मंडळी आपला डोसा ना एक बाजूने छान शिजलेला आहे, बघू शकता. ह्याला उलटं न लावायची सुद्धा गरज नाहीये, बाजूच्या कडा निघालेत आणि अजिबात स्टिक सुद्धा झालेला नाहीये. हे बघा, हाताने सुद्धा तुम्ही पलटू शकता आणि बघू शकता छान अशी ना क्रिस्पी लेअर आली आहे बाजूने. तर आता दुसऱ्या बाजूने मी बारीक फ्लेम करून ना 3 ते 4 मिनिटं ठेवणार आहे, जेणेकरून आपला डोसा ना मस्त असा क्रिस्पी व्हायला मदत होते. तर हे बघा, मस्त असा कुरकुरीत डोसा तयार आहे. तुम्हाला जास्त कुरकुरीत आवडत नसेल ना, तुम्ही हाय फ्लेमवर पटापट शिजवून तुम्ही काढू शकता, इतकं काही नाही. पण मला ना असे कुरकुरीत खूप जास्त आवडतात, आणि मी म्हणजे ना असं नेहमी डोसा दोन्ही बाजूने कुक करते. आणि हे बघा, बघू शकता, हा कसला कुरकुरीत झालाय राव. हे बघा, काढूया ह्याला एका प्लेटमध्ये आणि मस्त दुसरे सुद्धा असेच काढून घेऊया. मस्त गोल्डन क्रिस्पी लेअर आलेली आहे. वा वा. तर मंडळी, मस्त असे आपले रव्याचे डोसे तयार आहेत, जे की हेल्दी सोबतच टेस्टी सुद्धा लागतात. तुम्ही हे डोसे ना कुठल्याही सुक्या चटणी सोबत, शेंगदाणा लसूण खोबऱ्याच्या, किंवा अजून जी आपली नॉर्मल डोश्याची चटणी असते त्याच्यासोबत, किंवा लाल चटणी असते बघा डोश्याची, त्याच्यासोबत खाऊ शकता. कोणत्याही भाजीसोबत, इवन दह्यासोबत सुद्धा ना मिरची पावडर, थोडंसं मीठ टाकून खूप छान लागते. आणि बघू शकता आपले डोसे सगळे किती भारी दिसत आहेत राव, एकदम मस्त कुरकुरीत झाले, त्यातल्या त्यातला दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत. हे बघा, मी हा एक ना खूप जास्त क्रिस्पी केलाय, बघू शकता अगदी अशी क्रिस्पी लेअर आली आहे त्याला, आणि मस्तच झालाय. त्यातल्या तर तुम्हाला जर सॉफ्ट हवे असतील ना, कोणी लहान मुलं असतील, वयस्कर असतील, तर हे बघा तुम्ही सॉफ्ट सुद्धा काढू शकता, आणि अजिबात तव्याला चिटकत नाही, त्यातल्या त्यात चवीला सुद्धा छान लागतात. तर तुम्ही ना घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.